आपल्या मुलांना वारंवार सर्दी, खोकला, ताप का होतो? हा प्रश्न वारंवार तुम्ही स्वतःला विचारला असेल, बरोबर आहे ना? कधी कधी वाटतं, काय चुकतंय? आहार पुरेसा नाहीये का इम्युनिटी वीक आहे, असं वाटतं ना? आजच्या व्हिडिओमध्ये मी माझ्या 15 वर्षाच्या अनुभवावरून अशा काही हिडन गोष्टी, हिडन कारणं सांगणार आहेत की जे बऱ्याच वेळा पालकांना माहीत नसतात. आणि हीच कारणं लहान मुलांच्या वारंवार आजारी पडण्याच्या मागे असतात. आणि हो, आजच्या व्हिडिओच्या शेवटी मी एक खास डेली 3 मिनिट्स इम्युनिटी रिच्युअल सांगणार आहे की ज्याच्यामुळे आपल्या लहान मुलांची इम्युनिटी जी आहे ती नॅचरल पद्धतीने वाढणार आहे. चला तर पालक मित्रांनो, आज आपण सहज आणि सोप्या भाषेत समजून घेऊया की लहान मुलांची इम्युनिटी कशी तयार होते आणि ती बिल्ड कशी करायची. नमस्कार, मी डॉक्टर रवी, तुमच्या लहान मुलांचा हॉलिस्टिक वेलनेस कोच. आज आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत अशा काही गोष्टी की ज्या दररोज आपल्या नजरेसमोर असतात, पण ते लहान मुलांची वाढ कमी होण्याचे संकेत आहे हे आपण जाणून घेत नाही. हा व्हिडिओ तुमच्या लहान मुलांच्या ओव्हरऑल डेव्हलपमेंटसाठी खूप महत्त्वाचा आहे. तर चला बघूया अशा कोणते 5 संकेत आहे, असे कोणते 5 इंडिकेटर्स आहेत की ज्याच्यामुळे आपल्याला कळेल की आपल्या लहान मुलांची इम्युनिटी वाढत नाहीये, आपल्या लहान मुलांचं वजन, उंची वाढत नाहीये आणि जे आपण घरच्या घरी मेजर करू शकतो. यातला पहिला संकेत आहे वजन वाढत नाही. ज्यावेळेस लहान मुलांचं वाढ व्यवस्थित होत नाही, याचा पहिला संकेत असतो की लहान मुलांचं वजन वाढत नाही. पालक मित्रांनो, बऱ्याच वेळा पेशंट माझ्या क्लिनिकमध्ये येतात आणि आई बाबा विचारतात की हा सगळं खातो, याचं जेवणामध्ये काहीच कमी नसतं, तरी याचं वजन वाढत नाही. तर एक लक्षात घ्या, ज्या अर्थी वजन वाढत नाही त्या अर्थी शरीराला न्यूट्रिएंट्स किंवा पोषक तत्व कमी मिळत आहेत. आणि जर पोषक तत्व कमी मिळाले तर लहान मुलांची इम्युनिटी आपोआप कमी होणार आहे. यासाठीच जर मागच्या 3-4 महिन्यामध्ये बाळाचं वजन स्थिर आहे किंवा वाढत नसेल किंवा कमी होत असेल तर हे एक चिंतेचं कारण आहे, चिंतेची बाब आहे. त्यामुळे आपल्याला रेग्युलर इंटरव्हलमध्ये आपल्या बाळाचं वजन चेक करत राहणं आणि ते मॉनिटर करणं, ते लिहून ठेवणं खूप गरजेचं आहे. मुलांमध्ये वाढ कमी होण्याचं दुसरं लक्षण आहे, दुसरा संकेत आहे, ते म्हणजे उंची वाढण्याचा वेग कमी होणं. उंची वाढते याचा अर्थ त्याचा डायरेक्ट संबंध जो तो ग्रोथ हार्मोनशी आहे. जर योग्य प्रमाणात आहार, योग्य प्रमाणात पोषण मिळत असेल तर लहान मुलांची उंची चांगल्या प्रकारे वाढते. यासाठी आपण काय करू शकतो, आपल्या घरच्या भिंतीवर आपल्या लहान मुलांची हाईट मार्किंग करू शकतो. याच्यासाठी आपण लहान मुलांना पायाचे दोन्ही जे चवडे आहेत ते भिंतीला टेकून सरळ उभं राहून भिंतीवर उंचीची मार्किंग करू शकतो. लहान मुलांची उंची जर वाढणं कमी झालं किंवा ती जर व्यवस्थित वाढत नसेल तर हे लगेच कळत नाही. याचा परिणाम कालांतराने कळतो, 2-3 महिन्यानंतर कळतो. त्यासाठीच आपल्याला भिंतीवर ही ग्रोथ मार्किंग करून ठेवणं खूप गरजेचं असतं. ज्या पद्धतीने आपण वजन मार्क करून ठेवणार आहे, लिहून ठेवणार आहे, त्याप्रमाणे पण उंची पण आपल्याला मार्किंग करून ठेवणार आहे, मॉनिटर करावे लागणार आहे. दर 2-3 महिन्याच्या अंतराने उंची मागच्या वेळेस किती होती, आता किती आहे, हे जर मार्क केलं तर आपल्याला कळून येईल की लहान मुलांची उंची व्यवस्थित वाढते आहे, कमी वाढते आहे की स्टॅग्नंट आहे. आणि त्यानुसार आपल्याला पुढच्या गोष्टींसाठी उपाययोजना करता येतील. वाढ कमी होण्याचं तिसरं लक्षण आहे, तिसरा संकेत आहे म्हणजे भूक कमी लागणं किंवा भूक न लागणं. तुम्हाला असं वाटतं का की आपल्या मुलाचं जेवण कमी झालं आहे, पहिल्यासारखं जेवणामध्ये तो रस घेत नाहीये किंवा जेवणामध्ये त्याला इंटरेस्ट नाहीये? बऱ्याच वेळा लहान मुलं खेळण्याच्या नादामध्ये खाणं पिणं किंवा आहार, जेवण हे मागे टाकतात, हे त्यांच्या लक्षात येत नाही. पण हे तात्पुरतं असतं. जर खूप दिवस झाले मुलं व्यवस्थित जेवण करत नाही, त्यांचा आहारातील रस कमी झालाय, इंटरेस्ट कमी झालाय, हे आहे वाढ कमी होण्यामधलं तिसरं महत्वाचं लक्षण. जर लहान मूल जेवण कमी करत असेल, जेवणामध्ये इंटरेस्ट घेत नसेल तर याचा अर्थ आहारामधून जे त्याला न्यूट्रिएंट्स मिळायला पाहिजे, प्रोटीन्स, विटामिन्स, मिनरल्स, आयर्न, कॅल्शियम, याचा पुरवठा शरीराला कमी होत आहे. आणि ज्यावेळेस न्यूट्रिएंट्सचा पुरवठा शरीराला कमी होतो त्यावेळेस शरीर नॅचरली एक रिस्पॉन्स म्हणून जेवणाची किंवा भुकेची कमतरता दाखवून देतं. वाढ कमी होण्याचं चौथं लक्षण आहे ते म्हणजे एनर्जी कमी होणं किंवा ऊर्जा कमी होणं. हेल्दी मुलं जी असतात ते दिवसभर खेळतात, उड्या मारतात, मस्ती करतात, अभ्यास करतात, शाळेत जातात, पण हे सगळं करूनही त्यांची एनर्जी कायम असते, त्यांची ऊर्जा कायम असते. पण आपल्या मुलांमध्ये जर एनर्जी कायम नाही राहत आहे किंवा आपल्या मुलांची एनर्जी संध्याकाळपर्यंत कमी होत आहे, थकल्यासारखं वाटत आहे, काही करायची इच्छा होत नाही, हे जे आहे हे चौथं लक्षण आहे. याचा अर्थ आपल्या लहान मुलांची जी वाढ आहे ती नियमितपणे होत नाहीये, ती कुठेतरी थंडावल्यासारखी झालेली आहे. आणि पालक मित्रांनो, हे एनर्जी कमी असणं म्हणजे हा खूप महत्वाचा संकेत आहे. कारण लो एनर्जी म्हणजे लो न्यूट्रिशन आणि लो न्यूट्रिशन म्हणजे पुअर ग्रोथ. 5वं लक्षण आहे की मुलं सारखं वारंवार आजारी पडतात.
अशा मुलांना सारखं सारखं सर्दी, खोकला, ताप, उलट्या, जुलाब, पोटाचे काही तक्रारी ह्या वारंवार होत असतात, रिकरंट होत असतात. ज्या अर्थी न्यूट्रियन्स किंवा पोषक तत्वांचा शरीरामध्ये कमतरता निर्माण होते, त्याचा परिणाम डायरेक्टली इम्युनिटी किंवा प्रतिकारक क्षमतेवर होतो. आणि प्रतिकारक क्षमता कमी झाली की लहान मुलं आजारी पडण्याचं प्रमाण खूप वाढून जातं. आणि यामुळेच हाईट, वेट आणि ब्रेन डेव्हलपमेंट यांची सगळ्यांची ग्रोथ जी आहे ती स्लो होते. तर मित्रांनो, आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे सगळं आपण मॉनिटर कसं करायचं, ह्या सगळ्यावर आपण लक्ष कसं ठेवायचं की आपल्या लहान मुलांची वाढ व्यवस्थित होते की नाही. तर घरच्या घरी काही मार्ग आहेत की ज्याच्याने आपल्याला कळू शकतं की आपल्या लहान मुलांची वाढ जी आहे ती व्यवस्थित होती की नाही. तर चला बघूया. तर यामध्ये सर्वात पहिला मार्ग आहे तो म्हणजे WHO म्हणजे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचा ग्रोथ चार्ट. हा ग्रोथ चार्ट तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. या ग्रोथ चार्टवर उंची, वय आणि वजन असे मार्किंग करता येतात. आणि ह्या मार्किंग मध्ये आपण दर महिन्याला किंवा दर 2 आठवड्याला जे वजन किंवा उंची मोजतो त्यानुसार आपण मार्किंग करू शकतो आणि हे पर्सेंटाइल ग्रोथ मध्ये आपल्याला कळतं. जर 3 महिन्याच्या अंतरावर हे वजन आणि उंची याचं जर आपण मॉनिटर केलं तर आपल्याला लक्षात येतं की आपल्या बाळाचं वजन व्यवस्थित वाढतं आहे का स्टॅग्नेंट झालं आहे. आणि त्याच्यानुसार आपण आपल्या लहान मुलांची वाढ जी आहे ती मॉनिटर करू शकतो. दुसरा मार्ग आहे की आपण मंथली ग्रोथ नोटबुक घरात मेंटेन करू शकतो. मी बऱ्याच वेळा क्लिनिकमध्ये आपल्या पालकांना सांगत असतो की घरच्या घरी एक तुम्ही छोटी डायरी किंवा एक नोटबुक मेंटेन करा. ह्या डायरीमध्ये तारखानुसार, दिवसांनुसार तुम्ही बाळाची ग्रोथ, बाळाची उंची, बाळाचं वजन आणि बाळाची झोप आणि बाळाचं जे खाणं पिणं आहे, भूक लागण्याची जी एक पॅटर्न आहे तो मेंटेन करू शकता. एक ठराविक अंतराच्या काळाने आपण ह्या गोष्टी नोट डाऊन करून ठेवलेल्या असतील तर आपल्याला त्या मॉनिटर करता येतात. एक साधारणतः 3 ते 4 महिन्याच्या पिरियड मधल्या उंची आणि वजनाचा, झोपेचा आणि खाण्यापिण्याचा पॅटर्न आपण लक्षात घेतला तर आपल्याला ते लगेच लक्षात येतं की आपल्या लहान मुलांची उंची किंवा आपल्या लहान मुलांची एकंदरीत वाढ व्यवस्थित होते की नाही ते. आणि मी माझ्या बऱ्याच पेशंटला, बऱ्याच पालकांना सांगत असतो प्रोटीन, स्लीप आणि सनलाईटचा हा एक नियम. आपल्या बाळाच्या आहारामध्ये दररोज 1 ते 2 असे प्रोटीन रिच डाएट असलेला पदार्थ पाहिजे. दुसरी गोष्ट, बाळाची 9 ते 10 तास झोप व्हायलाच पाहिजे. आणि सनलाईट म्हणजे सूर्यप्रकाशाला बाळाला आपण एक्सपोजर दिलं पाहिजे. सकाळचं 10 ते 15 मिनिटं सूर्यप्रकाश एक्सपोजर हे लहान मुलांसाठी खूप चांगलं आहे. याच्यामुळे लहान मुलांची इम्युनिटी जी आहे खूप चांगल्या प्रकारे वाढते. आणि ह्या 3 गोष्टी तुम्ही जर नियमितपणे केल्या तर आपल्या लहान मुलांची ग्रोथ नक्कीच ऍक्सलरेट होणार आहे, नक्कीच वाढणार आहे, हे लक्षात घ्या. आता वेळ आली आहे, तुम्हाला जसं मी कमिटमेंट दिली आहे त्याप्रमाणे डेली 3 मिनिट्स इम्युनिटी बूस्टर रिच्युअल्स याची. दिवसाला 3 मिनिटं फक्त तुम्ही ह्या 3 गोष्टी जर केल्या तर आपल्या लहान मुलांची इम्युनिटी आहे ही नैसर्गिक पद्धतीने खूप चांगली मजबूत होणार आहे. यातील पहिलं आहे डीप ॲब्डोमिनल ब्रीदिंग. बऱ्याच वेळा आपण श्वसन करताना छातीचा वापर करतो, छातीची हालचाल होते, पण ॲब्डोमिनल ब्रीदिंग मध्ये पोटाची हालचाल जास्त होणं अपेक्षित आहे. यासाठी आपला उजवा हात जो आहे तो पोटावर ठेवायचा, 4 सेकंद श्वास आतमध्ये घ्यायचा, 2 सेकंद धरून ठेवायचा आणि 6 सेकंद तो बाहेर काढायचा. सुरुवातीला आपण 4 सेकंद आत, 2 सेकंद थांबून आणि परत 4 सेकंद बाहेर ह्या पद्धतीने पण करू शकतो. जसजशी आपली प्रॅक्टिस वाढेल तसं 4, 2, 6 अशा पद्धतीने आपण ते सेट करू शकतो. ह्या डीप ॲब्डोमिनल ब्रीदिंगचा फायदा काय आहे, तर जितका जास्त श्वास आपण आतमध्ये घेऊ तितका जास्तीत जास्त ऑक्सिजन जो आहे तो आपल्या फुफ्फुसांमध्ये जाईल आणि हा ऑक्सिजन सर्व शरीरभर पुरून सगळ्या शरीराची इम्युनिटी, ऊर्जा वाढवणार आहे. दुसरं रिच्युअल आहे ते दररोज सकाळी 10 ते 15 मिनिटं लहान मुलांना सनलाईटचं एक्सपोजर देणं. आपल्या घराच्या गॅलरीमध्ये म्हणा किंवा खिडकीमध्ये म्हणा, आपण लहान मुलांना 10 मिनिटं उभं ठेवून त्यांना तिथे बसून त्याचा सनलाईटचा पूर्ण एक्सपोजर होईल, सूर्यप्रकाश लहान मुलांना जास्तीत जास्त कसा भेटेल याच्यावर फोकस करू शकतो. हे करताना आपण श्वासाचा जो प्रॅक्टिस आहे ती केली तरी चालणार आहे. ह्या डेली सनराईज एक्सपोजरचा परिणाम असा होतो की लहान मुलांची इम्युनिटी सुधारते. सूर्यप्रकाशामध्ये जे व्हिटॅमिन D3 असतं त्याचा शरीराला चांगला पुरवठा होता की ज्याच्यामुळे इम्युनिटी वाढणार आहे. आणि तिसरं म्हणजे मूड आणि एनर्जीमध्ये चांगली सुधारणा दिसून येते. आणि तिसरं रिच्युअल आहे 1 मिनिट लिम्फॅटिक ऍक्टिव्हेशन वॉक. 1 मिनिट लिम्फॅटिक ऍक्टिव्हेशन वॉक म्हणजे काय की जागेवरच एकतर आपण जॉगिंग करू शकतो किंवा वॉकिंग करू शकतो. आणि हे करत असताना लहान मुलांच्या हाताची हालचाल होऊ द्या. या सर्व गोष्टींमुळे काय होतं की लहान मुलांची जी एक लिम्फॅटिक सिस्टीम आहे ही ऍक्टिव्हेट होते. हे लिम्फॅटिक ड्रेनेज खूप चांगलं सुधारतं. या लिम्फॅटिक ऍक्टिव्हेशन वॉकमुळे काय होतं की शरीरामध्ये जे टॉक्सिन्स आहेत, जे विषारी द्रव्य हे शरीराच्या बाहेर टाकले जातात. इम्युन सिस्टीम डेव्हलप करणाऱ्या सेल्स आहेत यांचं शरीरातलं सर्क्युलेशन, रक्तातील सर्क्युलेशन खूप चांगलं वाढतं. त्याच्यामुळे याचा परिणाम डायरेक्ट इम्युनिटीवर दिसून येतो.
तर पालक मित्रांनो, आपण बघितलं की लहान मुलांची वाढ जर कमी होत असेल तर त्याचे 5 संकेत काय आहे हे घरच्या घरी आपण कसं तपासून बघू शकतो, कसं मॉनिटर करू शकतो, याच्या काही पद्धती आणि लहान मुलांच्या ह्या कॅचअप ग्रोथसाठी आपण काय करू शकतो याच्यासाठी 5 मार्ग. मुलांची ग्रोथ सुधारण्यासाठी तुम्हाला मोठे चेंजेस करायची गरज नाही, फक्त 5 सिंपल स्टेप्समुळे ह्या गोष्टी होऊ शकतात. त्याच्यामध्ये पहिला आहे प्रोटीन, दुसरा आहे स्लीप, तिसरा आहे सनलाइट एक्सपोजर, चौथा आहे डीप ब्रीदिंग किंवा डेली ऍक्टिव्हिटीज आणि पाचवा आहे मंथली मॉनिटरिंग. तर पालकांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या पालक मित्रांच्या ग्रुपमध्ये, तुमच्या नातेवाईकांमध्ये, फ्रेंड सर्कलमध्ये हा शेअर करायला विसरू नका. अजूनही ह्या चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि इथून पुढे तुम्हाला कोणत्या प्रकारचे व्हिडिओ पाहिजे आहेत त्यासाठी कमेंट सेक्शनमध्ये कमेंट नक्की करा. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितल्यानंतर तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की विचारू शकता. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. धन्यवाद.